नमस्कार, मी विलास बडे. सॉलिस एनमार प्रस्तुत कृषी दरबार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, या कृषी दरबारात आपण प्रत्येक वेळी चर्चा करतो शेतीच्या संदर्भातल्या नवनव्या तंत्रज्ञानाविषयी. शेतीत बदल घडवणाऱ्या या तंत्रज्ञानानं शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात किती मोठा फरक पडला आणि काय नेमकं करायला हवं, जगात कुठलं नवं तंत्रज्ञान आलं जे शेतीपर्यंत, इथल्या बळीराजापर्यंत, पोशिंद्यापर्यंत पोहोचायला हवं, कुठली धोरणं आखायला हवीत, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं मंथन आपण करतो. आणि आज कृषी दरबारमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चर्चा तंत्रज्ञानाचीच, पण हे तंत्रज्ञान आपण कापणीच्या दरम्यान कसं करावं, कुठलं तंत्रज्ञान वापरावं, कापणीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि कापणीच्या प्रक्रियेच्या नंतर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न आणि उत्पादन कसं वाढवावं, या संदर्भातली आज चर्चा आपण करतोय. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत आहेत पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सर. निंबाळकर सर, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत आहेत कृषी तज्ञ विलास शिंदे. विलासजी, तुमचंही स्वागत. आपल्या सोबत वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या संशोधन अभियंता स्मिता सोळंकी मॅडम. मॅडम, तुमचं सुद्धा स्वागत. सुरुवातीला मी जातोय शरद निंबाळकर सरांकडे. निंबाळकर सर, कापणीच्या दरम्यान म्हणजे हार्वेस्टिंग ज्याला आपण म्हणतो, या कापणीच्या दरम्यान तंत्रज्ञानाचा वापर हा अधिकाधिक आता वाढताना दिसतोय. हा तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी उत्पन्न आणि उत्पादन वाढण्यासाठी किती फायदेशीर ठरतोय, कसा फायदेशीर ठरतोय? विशेषतः कापणीचा हंगाम जो आहे, या कापणीच्या हंगामाच्या वेळेला मजुरांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते आणि एकाच वेळेला कापणीवर पीक आल्यामुळं सर्व ठिकाणी मजुरांच्या संदर्भामध्ये होणारी ओढाताण आणि त्यामुळे होणारं हार्वेस्टिंगच्या संदर्भात वेळ लागणे हा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये होतो. इकडे गारपीट, पाऊस या संदर्भातले जे म्हणजे गंभीर अशा समस्या निर्माण होतात, तेव्हा ताबडतोब एका विशिष्ट समयामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग होणं, पूर्ण कापणी होणं हे अत्यंत महत्त्वाचं असते. अन्यथा आता आपण पाहतोच आहे की मधल्या काही काळामध्ये नेमकं पिकाच्या वेळेला पिकाची हार्वेस्टिंग न झाल्यामुळं अनेकांचे पीक हे नाही म्हणजे बर्बाद झालेले आहेत, त्यांना उत्पन्न मिळालेलं नाही. म्हणून ॲक्च्युअली जे उत्पादन आहे ते सेव्ह करणं इज अ मनी, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड, त्याप्रमाणे हे जे पीक आहे हे राखणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आपलं उत्पन्न अधिक वाढणं. कारण की त्याचा म्हणून आता हे जे छोट्या प्रकारचे जे काही यंत्र आलेले आहेत ते छोट्या शेतकऱ्यांना गट शेतीतून उपलब्ध होऊ शकतात किंवा याच्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अनेक योजना आपण घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये एक एंटरप्रिनरशिप सुद्धा आपल्याला निर्माण होऊन आणि किरायानी सुद्धा अशा प्रकारचं जर वातावरण काही ठिकाणी होत आहे, अजूनही सर्वदूर झालेलं नाही, परंतु छोटी म्हणजे माणसं आणि कायनेटिक एनर्जी आणि ह्युमन एनर्जी या दोन्हीचा समन्वय करून जे काही अशा प्रकारची जे इन्स्ट्रुमेंट्स, अशा प्रकारची जी काही उपकरणं, अशा प्रकारचे काही मॉडिफाईड यंत्रसामुग्री आता नवनवीन निर्माण होते आहे. आणि त्याच्यामुळे या कापणी यंत्राचा जर आपण वापर केला तर मला असं वाटतं की कमी वेळामध्ये कापणी होऊन आपलं जे पीक आहे हे आपल्या घरी येऊ शकतं. आणि यामध्ये यंत्राच्या संदर्भात जर हा सारा वापर आपण वाढवला तर मला असं वाटतं की याच्यामध्ये हे होणारं जे नुकसान आहे किंवा लेबर ओरिएंटेड जे नुकसान आहे ते आपल्याला म्हणजे बचत करता येईल. तुमचं असं म्हणणं आहे की नुकसान टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा अतिशय महत्त्वाचा आहे या सगळ्या प्रकरणात. पण मला विलासजींना हेच विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आज तंत्रज्ञानाचा वापर निश्चितपणे वाढताना दिसतोय, पण अजूनही खरीप असो किंवा रब्बी असो किंवा मग फळबागांमध्ये हे प्रमाण किती वाढणं गरजेचं आहे? आत्ताची स्थिती नेमकी काय आहे? आपण आता महाराष्ट्राचं जर पीक पद्धती पाहिली तर मुख्य पीक आपलं कापूस आणि सोयाबीन हे आहेत खरीपमध्ये, आणि त्याचबरोबर रब्बीमध्ये कडधान्य असतील किंवा आपला गहू आहेत, आणि त्याचबरोबर ऊस एक महत्वाचं पीक आहे आणि फळबागा आहेत. ऊसामध्ये काही प्रमाणामध्ये कापणीसाठी यंत्र ही संकल्पना राबवायला सुरुवात झालेली आहे, पण आपण बघतोय का त्याच्यामध्ये ऊसामध्ये अजूनही असं 100% आपण हार्वेस्टिंगवर म्हणजे मेकॅनिक हार्वेस्टिंगवर गेलेलो नाहीये. मोठा प्रश्न आहे. ऊस कामगार त्यांचे हाल किती होतात आणि त्यांची परिस्थिती काय माहिती आहे, त्यामुळे ऑटोमेशन होणं गरजेचं आहे. पण ज्या प्रकारचे आपले प्लॉट साईज आहेत
त्यामुळे ते मोठे यंत्र तिथे सुटेबल होताना दिसत नाही. आधी तसाच प्रश्न कापसामध्ये आहेत. कापसामध्ये जे आपण बघतो कापूस वेचणे खूप मोठं खडतर आणि खूप आता जसं दिवसेंदिवस महाग होत चाललेलं काम आहेत. शेतकऱ्याचं एकूण त्याला उत्पन्नापैकी 25% फक्त वेचणीसाठी जातात. त्यामुळे मेकॅनायझेशन हे गरजेचंच आहे, मस्ट आहेत. फक्त ते परवडणारं असायला हवं आणि त्याचबरोबर त्या मेकॅनायझेशनमुळे नुकसान नाही होणार तशा प्रकारचे हार्वेस्टिंग इक्विपमेंट तयार करणं ही काळाची गरज आहे आणि ती व्हावीच लागेल तरच शेतीमधलं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल. नाहीतर मजुरीवरचा जो खर्च आहे हार्वेस्टिंगचा तो आता आवाक्याबाहेर चाललेला आहे आणि हीच परिस्थिती मग इतरही पिकाचं आहे. काढणी ही सातत्याने करावी लागते आणि ग्रामीण भागामध्ये मग त्यासाठी मजूर उपलब्ध नाही ही सगळ्यात मोठी समस्या आहे. फळबागामध्ये सुद्धा वेळेवर मजूर मिळत नाही आणि त्यामुळे कित्येक वेळा नुकसान होऊन जातात. आंबे बऱ्याचदा हार्वेस्टिंग वेळेवर झाले नाही म्हणून वाया गेलेत, अशा प्रकारची आपण सिच्युएशन ऐकलेली आहेत. त्यामुळे मेकॅनायझेशन त्याच्यामध्ये हे आता काळाची गरजच आहे. निश्चितच. मला स्मिता मॅडमला पण ते विचारायचं की याच्यातलं तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान विदेशामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा मोठे प्लॉट्स असतात, त्या मोठ्या प्लॉट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होतो, तो सुलभ सुद्धा त्यांच्यासाठी आहे. आपल्याकडे एक पीक पद्धती नाही आहे, वेगवेगळी पिकं घेतली जातात, छोट्या प्रमाणात ती पिकं घेतली जातात. अशा वेळी त्याच्यावरचा उपाय काय आहे? आपण तंत्रज्ञानाचा वापर अधिक वाढवण्यासाठी काय करू शकतो, मर्यादा आपल्याकडच्या लक्षात घेऊन? सरांनी जसं म्हटलं की आपल्याकडे आंतरपीक आणि छोटे छोटे शेतकरी आहे. इतर देशामध्ये किंवा आपण आपला भारतातच जर बघितलं तर पंजाबमध्ये मोठं क्षेत्र असतो, त्या प्रकारे प्रत्येक स्टेटमध्ये असं मोठा एकाच पिकाला क्षेत्र देण्यात आलेलं नसते. त्याच्यामुळे आपलं जे कापणी आहे ह्या कापणी तंत्रज्ञान जो आहे त्याच्यामध्ये यांत्रिकीकरण 20% पेक्षा जास्त झालेलं नाही. तर त्याकरिता जे आपण जसं भाजीपाला आहे तसं नारळाचं एक कापणी यंत्र झालेलं आहे. आणि कापणीमध्ये मोठा अडचण जी असते की एक जसं ज्वारी आहे, आता ज्वारी कापायची असली तर एका हाईटला सगळे आलेले नसतात. तर ह्याच्यासाठी एक छोट्या खाणी का होईना जसं सोयाबीन मध्ये 90 सेंटीमीटर कटर बारचा व्हर्टिकल कन्व्हेयर रीपर आहे किंवा ट्रॅक्टरचा फ्रंट माउंटेड रीपर आहे. जर पाऊस असेल तर त्या वेळेला भाडेतत्वावर कंबाईन हार्वेस्टर मिळते. तर कापणी तंत्रज्ञान हा जर छोट्या मोठ्या आणि जिथे आंतरपीक आहे तिथे सुद्धा छोट्या खाणी जर विकसित झालं तर नक्कीच फार मोठी क्रांती होईल. कारण खरीपच्या वेळेला मोठा प्रश्न जो निर्माण होता तो कापणीचा होता. सोयाबीन आलेला असतो आणि लगेच पाऊस येईल आणि त्या मधल्या काळामध्ये कापणी करायची असते. आणि जिथे तंत्रज्ञानाचा वापर करतात, जसं आता काही शेतकरी कंबाईन हार्वेस्टरचा जो कटर बार असतो म्हणजे जे जायला जेवढी जागा लागते ते यांत्रिक पद्धतीने ते तेवढं 5 सोयाबीनचं घेतात तर नंतर दुसरं पीक घेतात. तर शेतकरी मित्रांनो थोडंसं जे तंत्रज्ञान आहे त्याला यांत्रिक पद्धतीने करण्यात यावं. त्याच्यासाठी आपल्याला शेतीमध्ये जे आपण ओळी घेतो त्याची थोडे बदल करणे गरजेचं आहे. काही आता सोयाबीनचे वानाशे आलेले आहे की 4 सेंटीमीटर वरून आपल्याला कापणी करता येते, जेणेकरून आपल्याला शटरिंग लॉसेस वगैरे जे होतात ते होत नाही. तर कापणी तंत्रज्ञानासाठी थोडंसं आपल्याला शेतीमधला बदल आणि काही आपल्या जे बायोजेनेटिक्स आहे किंवा जे बाकीचे पीक आहेत त्या पिकामध्ये सुद्धा आता काही परभणी शक्ती काही ज्वारी आहे ज्याचे क्रॉप जे आहे ते एका हाईटला जवळपास येतात. तर हे कापणीला आपल्याला सोयीचं होते. आपला मोठा क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचा आहे. तो सोयाबीनला कापणीसाठी आपल्याला फ्रंट माउंटेड रीपर आहे 90 सेंटीमीटर 120 सेंटीमीटर, ट्रॅक्टरचे कंबाईन हार्वेस्टर आहे. आता छोटे कंबाईन सुद्धा आलेले आहेत. त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपला हार्वेस्टिंग होऊन डायरेक्ट आपला जो थ्रेश मटेरियल आहे कापलेला जो माल आहे तो आपल्याला एकत्र करून गोडाऊन मध्ये टाकता येईल, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर जे नुकसान आहे तो आपल्याला पावसामध्ये किंवा अवकाळी आलेल्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे ते टाळता येतील. निश्चितच. आता जेव्हा आपण कापणीच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलतोय, त्या यंत्रांच्या बद्दल बोलतोय, त्याच वेळी कापणीच्या काळातल्या हवामानाच्या संदर्भात सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला आधीच माहिती मिळाली तरी सुद्धा आपल्याला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. निंबाळकर सर, तुम्हाला काय वाटतं? कारण अलर्ट मिळणं वेळेच्या आधी, कारण बघतोय आपण की आता समजा रबी काढणीचं काम आहे, बरोबर त्यावेळेस आभाळ आलेला आहे, पावसाचा अंदाज आहे, त्याच्या तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करू शकतो शेतकऱ्यांना अलर्ट करण्यासाठी वगैरे? बरीचशी मोठी समस्या आपल्याकडे खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला पावसाच्या किंवा हवामानाच्या बदलाची म्हणजे पिकाच्या अनिष्टतेच्या संदर्भातून बचाव करण्यासाठी जे अलर्ट पाहिजे, जे सावधानता ती अजूनही मला असं वाटते की निर्माण होणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता अद्ययावत यंत्रसामुग्री आपल्याकडे डॉपलरसारखं
या ठिकाणी यंत्रसामुग्री आलेली आहेत, पण आपला हवामानाचा अंदाज हा फार विस्तृत मोठ्या क्षेत्रावर असतो आणि त्याच्यामुळं त्या मोठ्या क्षेत्राचे अंदाज छोट्या क्षेत्राला कितपत लागू होतात. होय. यासाठी मला असं वाटतं की आज गाव समूह किंवा गावाचा गट समूह अशा पद्धतीने त्याच्या संदर्भातली सगळ्या हवामानाची जी आखणी आहे आणि याच्यामध्ये ही संरचना जी आहे ही त्या शेताच्या पर्यंत पोहोचलेली नाही किंवा गावापर्यंत पोहोचलेली नाही. ती जिल्हा किंवा मोठा प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा पद्धतीचा हवामानाचे अंदाज जे येतात त्याच्यामुळं वास्तविकपणे छोट्या लेव्हलला, छोट्या समूहाला वास्तविक खरे अंदाज पोहोचत नाही. म्हणजे कधी पाऊस येतो म्हणतल्या तर जोराचा पाऊस येण्याची शक्यता आहे असं म्हणताना त्या भागामध्ये कुठेतरी जोराचा पाऊस येतो, पण अनेक ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता नसते. त्याचप्रमाणे वादळी हवामान, गारपिटीच्या संदर्भामध्ये किंवा ढगा, ते या संदर्भात विशिष्ट प्रकारे विशिष्ट भागामध्ये आज डिजिटलचं युग इतकं ॲडव्हान्स झालेलं आहे की त्याचा वापर करून आता यंत्रसामुग्री सुद्धा तशा पद्धतीने निर्माण होणं आणि अलर्ट देण्याच्या बाबतीमधल्या सूचना ह्या गाव पातळीपर्यंत ताबडतोबीने कशा पोहोचतील, म्हणजे कमीत कमी 10 ते 15 तासाच्या किंवा 24 तासाच्या आत त्याच्या संदर्भात ते जर माहिती मिळाली तर शेतकऱ्याला काहीतरी करता येईल. बरोबर. आणि म्हणून अशा पद्धतीने हे पीक वाचेल. म्हणजे देशाची मोठी हे अजून मात्र डेव्हलप व्हायचं आहे. ही जी एक्सटेन्शन सर्व्हिस आहे, अलार्मिंग एक्सटेन्शन सर्व्हिस, तर या संदर्भामध्ये तत्काळ, म्हणजे तात्काळ ज्याला आपण म्हणतो तात्काळ उपाय म्हणून अशा पद्धतीची भविष्यवाणी किंवा वॉर्निंग, फोरवॉर्निंग होण्याची यंत्रणा अजूनही मजबूत करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक. निश्चित खरं आहे सर, ह्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. मनुष्याधारित प्रत्येक वेळेस आपण बघतो की आश्वासनं मिळतात, आपण ती यंत्रणा उभी करू असं सांगितलं जातं, प्रत्यक्षात मात्र त्याचा तितका फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीये. यासोबत सॉलिस एन्मार प्रस्तुत कृषी दरबारमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ही चर्चा अशीच कायम राहणार आहे एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पहा फक्त कृषी दरबार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर सॉलिस एन्मार प्रस्तुत कृषी दरबार. पण मला विलासजींना विचारायचं आहे की विलासजी, आत्ताची सध्याची कापणीची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये नुकसान बऱ्याचदा खूप होत असतं. म्हणजे तुम्ही खड्यावर गेलेले असाल, काढणीच्या वेळेस म्हणजे कापणीच्या वेळेस खूप नुकसान शेतकऱ्याचं होतं. पण ह्या शेतकऱ्यांचं हे नुकसान टाळण्याच्यासाठी म्हणून ह्या तंत्रज्ञानाची किती मदत होऊ शकते आणि एखाद्या शेतकऱ्याला ते यंत्र परवडत नाही, अशा वेळी नेमकं त्यानं काय करायला हवं? म्हणजे आता खरं म्हटलं तर अशा छोट्या शेतकऱ्यांसाठी यंत्र, हार्वेस्टिंगची यंत्र तयार होणं, तसे कापणी यंत्र तयार होणं, याच्यासाठी संशोधन मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे आणि त्याच्यामध्ये मोठी भांडवली गुंतवणूक आता होण्याची गरज आहे. आपल्याकडे आपण जर पाहिलं तर एक जे काही छोटा उत्पादक आहेत तर त्याला गृहीत धरून जे एक आपण सर्व ऑटोमेशन व्हायला पाहिजे, तशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या राहायला पाहिजेत. तर हा तो शेतकरी मोठा काही असा भांडवलदार नाहीत आणि तो तशा गुंतवणूक करायला तो स्वतः सक्षम नाहीत, पण तो एक ग्राहक म्हणून या जे काही तंत्रज्ञान डेव्हलप करणाऱ्या कंपन्या आहेत, अशा काही इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपन्या आहेत, त्यांना तो फार काही असं लुक्रेटिव्ह वाटत नाही. कारण आपण जे पिकं म्हणतो, आपण जसं कापसाचा आता विषय किंवा सोयाबीनचं, तो एकरी ज्या शेतकऱ्याचं उत्पन्नच फक्त 15 ते 20 हजार रुपये आहेत, तर त्याला व्यक्तिगत पातळीवर अशा प्रकारची गुंतवणूक, म्हणजे तो एखादं इक्विपमेंट स्वतः घेईल तर हे न परवडणार आहे. त्यामुळे मधला जो मार्ग आहे, शेतकऱ्यांचे जे काही आता समूह आहेत, गट आहेत, आता शेतकरी उत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार व्हायला लागल्यात. गाव पातळीवर तशा व्यावसायिक यंत्रणा शेतकऱ्यांच्या अशा गटाने उभ्या राहणं आणि त्या समूहामार्फत शेतकऱ्यांना असे यंत्र हे त्यांना भाडेतत्वावर उपलब्ध करून देणं, हे मॉडेल आता जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढे नेण्याची गरज आहे. आणि मग त्यामुळे मग ती एक स्केल येईल. म्हणजे 1000 एकरचा एक जर गट असेल तर त्या गटाला लागणारे इक्विपमेंट हे तयार करण्यामध्ये इकॉनॉमिक्स नक्कीच चांगला असू शकतं. आणि मग तिथे जे काही गुंतवणूक आपण म्हणतोय, अशा प्रकारचं R&D होणं किंवा असे इक्विपमेंट बाजारात उपलब्ध होणं, तर ते होऊ शकतं.
त्यामुळे अशा प्रकारच्या या समूहांनी जे काही इक्विपमेंट फॅसिलिटी सेंटर म्हणतो आपण त्याला, असे उभे करणं हे आता पॉलिसीचा भाग व्हायला हवा सरकारच्या. आणि मग त्याला धरून जर सुरुवातीच्या काळामध्ये जर असे इक्विपमेंट कापणी तंत्रज्ञानासाठी लागणारे जर ते सरकारने त्यासाठी अनुदानाचा विषय घेतला तर त्याला गती मिळेल. पण मला स्मिता मॅडमला हेच विचारायचं आहे. आता विलासजी जी अपेक्षा व्यक्त करतायत की सरकारी पातळीवरून या तंत्रज्ञानाच्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे, संशोधन होणं गरजेचं आहे. संशोधन अभियंता सध्या आपल्यासोबत स्मिता मॅडम आहेत. मॅडम, या दृष्टीने काय प्रयत्न होत आहेत? नक्कीच सर जे म्हटले ते शासनामार्फत बरंचसं आहे. आता कसं आहे की आपल्याला कुठलंही कापणी यंत्र, ज्वारीचं कापणी यंत्र म्हणून, ऊसाचं म्हणून, जसं आपण बघतोय की फॉरेन मध्ये जे अवजार यंत्र आहे ते आपल्याला इथे परवडत नाही. आणि मग इथे जर रिसर्च करायचं तर याच्यासाठी आपल्याला एक भांडवल असणं आणि केंद्रीय शासित योजना असणं अत्यंत गरजेचे आहे की त्या योजनेअंतर्गत आपल्याला मुख्यत्वे कापणी तंत्रज्ञान हा आपलं यांत्रिकीकरणामध्ये फार मागे राहिलेला आहे. पेरणी, कोळपणी, आपले मळणी याच्यामध्ये आपण यांत्रिकीकरण गाठलेलं आहे. परंतु कापणी तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र शासनाकडून आपल्याला योजना तसेच फंड फॅसिलिटी मिळणं गरजेचं आहे की जेणेकरून आता एखादी तशी आहे योजना, तशी काही योजना आहे? योजना आता या केंद्रित आपल्याला जसं आपण गादी वाफेवरची पेरणी, बीबीएफची पेरणी, हवामानाचा बदल आपण बघितलं की हवामानाचा बदल आहे, लॉंग ड्राय स्पेल येतो, पावसाचा मोठा खंड पडतो आणि खूप पाऊस पडतो. त्याच्यासाठी आता केंद्र शासनाकडून किंवा आपल्या शासनाकडून जे गादी वाफेवरची पेरणी आहे की जे शाश्वत आहे, ज्याच्यामध्ये आपल्या बियाण्याची बचत होते, उत्पादन जास्त मिळते, बाकीचे इतर ऑपरेशन आपल्याला सहजरित्या करता येतात. त्याच प्रकारे आता आपल्याला कापणी तंत्रज्ञानासाठी भांडवल तसंच काही योजना हे गरजेचे आहे की जेणेकरून कापणी तंत्रज्ञानामध्ये आपल्याला पकड धरता येईल. मग छोटे यंत्र असो, मोठे यंत्र असो, हवामानाचा बदल आपल्याला कळल्यानंतर त्या प्रकारे आपल्याला त्याचं नियोजन लावता येईल आणि वेळेच्या आत कापणी करून त्याला स्टोरेज करता येतील. यामध्ये मॅडम, आपल्याकडे कापसाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात आहे. कापसासाठी असं कुठलं यंत्र आहे काढणीचं? कारण मनुष्यबळ खूप लागतं आणि मनुष्यबळ उपलब्ध नाहीये आज. कापसाच्या पेचणीसाठी आता जॉन डिअरनी मध्ये काढलेलं होतं, त्याचे डेमॉन्स्ट्रेशन पण झालेले आहे, परंतु काही तांत्रिक त्यांचं अजून बदल करणं चालू होतं. कारण हे सगळी यंत्र जे आहे हे फार मोठ्या प्रमाणात त्याच्यात भांडवल लागते. त्याच्यामुळे स्वतंत्र विद्यापीठ स्तरावर याचे जे संशोधन आहे ते शक्य होत नाही. कंपन्याद्वारे, मोठ्या मोठ्या कंपन्याद्वारे हे यंत्र जे आहे ते विकसित करण्यात येतात. तर नक्कीच सोयाबीन करिता आताच मी जे सांगितलं, छोटं कटर 90 सेंटीमीटर, 120 सेंटीमीटर, कंबाईन हार्वेस्टर किंवा मग कंबाईन हार्वेस्टिंग कम बाइंडर असे वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित केलेले आणि शेतकरी हे भाडे तत्वावर वापर सुद्धा आहे. निश्चितच. मला निंबाळकर, माझा वेळ संपलेला आहे. मला निंबाळकर सरांना शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. निंबाळकर सर, बघा, जेव्हा आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं तेव्हा चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी सुद्धा त्याचं जे मूल्यांकन असतं किंवा आपण एखादं जर आपलं पीक आहे किंवा अन्नधान्य आहे तर ते चांगल्या प्रतीचं असले, त्याची प्रत चांगली असावी, याच्यासाठी सुद्धा काढणीनंतरचं तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे आता याच्यामध्ये छोटी यंत्र निर्माण होणं आवश्यक आहे. एक, याच्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्या जी योजना आहे केंद्र सरकारच्या, अशा धर्तीवरती राज्य सरकारांच्या सुद्धा योजना जर झाल्या तर गटशेती असेल, शेतकरी कंपनी असेल, गाव समूहावर असेल, अशा प्रकारची जी उपयोगी जी उपकरणं निर्माण झालेली आहेत ते आताच्या आता आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचता येऊ शकते आणि ज्याची गरज आहे. जसं आता कापसाच्या संदर्भात असेल किंवा ऊसाच्या संदर्भात असेल किंवा पॅडीच्या संदर्भात असेल, अशा प्रकारच्या म्हणजे बांध्यांमध्ये पॅडी असते, तर तेव्हा अशी छोटी छोटी यंत्र विकसित करण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही जी आहे विद्यापीठाची असो किंवा सेंट्रलची असो किंवा बुधनीला जसं सेंटर आहे मध्य प्रदेशमध्ये सरकारांचं, या लोकांनी अशा प्रकारचे आता इनोव्हेटिव्ह आयडियाज करत मनुष्यबळ आणि कायनेटिक एनर्जी यांचा योग आणि ते फॅसिलिटेटिंग म्हणजे इकॉनॉमिकल अशा संदर्भातून त्याच्यामध्ये सर्वसंमतीची जी प्राइस आहे ती सुद्धा अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटची गरज आहे. आणि हे जर झालं, याच्या संदर्भात जर जागृती झाली तर मला असं वाटतं की उत्पादन जे आपण घेतो त्याच्यापासून आपल्याला उत्पन्न सुद्धा चांगलं मिळेल आणि समृद्धी वाढू शकते. आणि मूल्यवर्धन जो प्रकार आहे यातला, मूल्यवर्धन जर झालं उत्पादनाचं तर निश्चितपणे त्याचं उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्याच्या पदरात 4 पैसे अधिकचे पडू शकतात.
पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे. हा, पोस्ट हा. हार्वेस्ट टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे आपल्या देशात. निश्चितच. आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी जसे प्रयत्न करणं गरजेचं आहे, संशोधकांनी त्यात संशोधन करणं गरजेचं आहे, त्या संशोधकांना सरकारनं सहकार्य करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांपेक्षा अशी नीती होणं महत्वाचं आहे. हा, मी शेतकऱ्यांच्या यूज पेक्षा नीती होणं महत्वाचं आहे. बरोबर. हा पुढाकार होणं महत्वाचं आहे. निश्चितच. आणि त्याच्यासाठी संशोधकांनी पुढाकार घेणं, संशोधकांच्या पाठीशी सरकारनं उभं राहणं, सरकारनं तशी धोरणं आखणं, या सगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आणि मला वाटतं की अमेरिकेची नक्कल करून जमणार नाही. आपल्या देशाची शुद्ध भौगोलिक देसी परिस्थिती, पाहिजे आपल्याला. शेतीची यंत्रणा वेगळी आहे. तर हा. इथल्या थिंक ग्लोबली अँड ऍक्ट लोकली. आपल्याला Yes, yes. लोकली अशी यंत्र पाहिजे. निश्चितच सर, निश्चितच. आणि त्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतील अशी आशा करूया. कापणीच्या संदर्भात अजूनही तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण मागे आहोत. तो तंत्रज्ञानाचा भाग अधिक वाढावा, हाच या कृषी दरबारच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. आज या चर्चेमध्ये आपण आलात, अतिशय मोलाची अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सॉलिस एन्मार प्रस्तुत कृषी दरबारमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. माझं नाव मोहन मनोहर वाटपाडे. मी राहणार बहादुरी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. सॉलिसबद्दल मला माहिती अशी मिळाली, मी शोरूमला अदर कंपनीचे ट्रॅक्टरचे स्पेअर घ्यायला गेलो होतो. त्यावेळेस हा ट्रॅक्टर मला तिथं बघायला भेटला. त्यावेळेस मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी सगळ्यांशी चर्चा केली. मग माझं या ट्रॅक्टरवरती डिसिजन झालं. माझ्या ट्रॅक्टरचं मॉडेल आहे 3016. या ट्रॅक्टरची बैठक एकदम व्यवस्थित आहे. दिवसभर जरी ट्रॅक्टरवरती बसलं तरी कंटाळा येत नाही किंवा आपलं कंबर वगैरे दुखत नाही. आणि ह्या ट्रॅक्टरची फायरिंग जी आहे ती एकदम स्मूथ आहे. याचे ब्रेक कंट्रोल जे आहे ते खूप छान आहे. हा जर कोणचा ट्रॅक्टर घेतला पाहिजे तर मी नक्की हा ट्रॅक्टर सजेशन करेल. त्याचं कारण असं का माझ्याकडे सगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरच्या तुलनेत मला याचा परफॉर्मन्स खूप बेटर वाटला, म्हणून मी हा ट्रॅक्टर सजेशन करेल. याला स्प्रेचं पण जोडू शकतो आपण, वावर पण तयार करू शकतो. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.